तर आज आपण अगदी कमी साहित्यामध्ये तयार होईल असं आणि कोणीही बनवू शकेल, अगदी हॉटेलमध्ये मिळतं त्या चवीचा मसाला चिकन बनवायचं ते बघणार आहोत. चला तर मग रेसिपी स्टार्ट करू. नमस्कार मंडळी, मराठी किचन रेसिपी मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत चिकन मसाला. मी इथं 700 ग्रॅम चिकन घेतलं आहे. तर चिकन मी चांगलं स्वच्छ धुवून घेतलं आहे, त्याचं पाणी पण निथळून घेतलं आहे. तर असे बोनलेस पीस घेतले आहेत चिकनमध्ये मी. तर आता आपण पुढची प्रोसेस करू. तर चिकनला सगळ्यात आधी मसाले लावून घ्यायचे आहे. तर मी मसाल्यामध्ये हळद, लाल तिखट आणि गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घेतलं आहे. ते आपण चिकनला पूर्ण एकत्रितपणे चिकनला चोळून घ्यायचं आहे. तर आपण चिकनला मसाले लावून घेऊया. सगळ्यात आधी पूर्ण मसाले मी एकत्रच चिकनमध्ये टाकले आहे आणि ते पूर्ण हातानेच लावणार आहे मसाले, म्हणजे चिकनला पूर्ण खोलवरती मसाला लागेल आणि मसाल्यांची चव चिकनमध्ये उतरेल. तर अशा प्रकारे मी चिकनला पूर्ण मसाले चोळून घेत आहे. तर हाताने लावल्याने चांगलं म्हणजे मसाले लागतील चिकनला. तर अशा प्रकारे तुम्ही चिकन मसाल्यामध्ये पूर्ण चोळून घ्यायचं आहे. चिकनला आता आपला मसाला लावून झालेला आहे. तर आपण तो चिकन मसाल्यासाठी जो स्पेशल मसाला तयार करणार आहे, आता आपण त्याची तयारी करायची आहे. चला तर मग चिकन मसाल्याची तयारी करून घेऊया. चला मग आता मसाल्यासाठी लागणारे साहित्य बघू. तर त्यासाठी मी 2 तेजपत्त्याची पानं घेतली आहे आणि धने घेतले आहेत 2 चमचे, 1 चमचा जिरं घेतला आहे, 3 सुक्या मिरच्या घेतल्या आहेत लाल आणि असे 2 तुकडे असे बारीकवाले दालचिनीचे घेतले आहे, 2 लवंग घेतल्यात, 2 हिरवी विलायची घेतली आहे आणि 4 काळी मिरी आणि 7-8 लसूण पाकळ्या आणि असे एक अद्रकचा तुकडा घेतला आहे मोठा. आपल्याला ह्याची आता पावडर बनवायची आहे. तर पावडर करण्याच्या आधी आपण हे थोडंसं रोस्ट करून घेणार आहे. चला मग आता हे मसाले आपण रोस्ट करून त्याची पावडर करून घेऊया. कढई गरम झाली तर आपण हे जिरे आणि धन भाजून घ्यायचे. ते जास्त नाही भाजायचे, एकदम थोडेसे असे तडतडले पाहिजे. आता हे जिरा आणि धन भाजताना एकदम गॅस बारीकच ठेवायचा, म्हणजे पूर्ण मसाला भाजतानाच गॅस बारीक ठेवायचा. बारीक लाल मिरची घेतली आहे, ती तोडून घालायची त्यामध्ये. 3 मिरच्या घेतल्या आहेत लाल, त्या तोडून घातल्या आहेत. हा तेजपत्ता पण असा तोडूनच घातला आहे मसाल्यात भाजायला. आता हे चांगलं परतून घ्यायचं, चांगलं भाजून घ्यायचं आहे आता हा मसाला. आता तुम्ही बघू शकता धने लाल झाले आहेत. त्यानंतर ना आपलं हे लवंग, काळी मिरी, विलायची आणि हे दालचिनी हे पण त्यामध्ये भाजून घ्यायचंय. मंडळी, आपण जी रेसिपी बनवत आहे तर त्या रेसिपीचा हा प्रमुख मसाला आहे. तर तुम्ही हा मसाला कृपया रेसिपीमध्ये स्किप करू नका, नाहीतर रेसिपीला अजिबात टेस्ट येणार नाही. आता आपला मसाला भाजला आहे. आता ह्या मसाल्यामध्ये हे अद्रक आणि लसूण हे पण भाजून घ्यायचं आहे. मसाला आपला चांगला भाजून झालेला आहे. आपण ह्या गॅस बंद करू, मसाला आपला तयार आहे. आता या मसाल्याची आपण पावडर करून घेऊ. मसाला आपला वाटून झालेला आहे. अशा प्रकारे वाटण केलं आहे मसाल्याचं. आता आपण हा मसाला चिकन मॅरिनेशन मध्ये घालायचा आहे. आता आपण चिकन मॅरिनेशन कसं करायचं ते बघू. आधी आपण चिकनला हळद, मीठ, मसाला लावून घेतला आहे. त्यानंतर ना आपण हा बनवलेला स्पेशल मसाला किंवा मॅजिक मसाला म्हणा, नॉनव्हेजला एकदम छान चव देणारा, आपण हा मसाला आता ह्या चिकन मध्ये घालून चोळून घ्यायचा आहे. या बघा, अशा पद्धतीने पूर्ण मसाला घालायचा चिकन मध्ये. त्यानंतर ना आपण जे 1 पेला भर दही घेतलं होतं ते दही पण त्यामध्ये घालायचं. हे दही मी त्याचं पूर्ण पाणी काढून घेतलं आहे. एकदम घट्ट दही घ्यायचं आहे. आता चिकनला मसाला आणि दही लावून घ्यायचं आहे. चांगलं असं चोळून घ्यायचंय दही आणि मसाला, म्हणजे चिकनला चांगली टेस्ट येईल.
आपण आता हे पूर्ण मसाला लावून घेतला आहे चिकनला. चिकन आता आपण अर्धा तासासाठी मॅरिनेट व्हायला ठेवायचं आहे. त्यानंतर ना आपण रेसिपीला सुरुवात करू. आता चिकन मॅरिनेट होईपर्यंत आपण जे कांदे आणि टोमॅटो घेतले आहेत ते चिरून घ्यायचे आहेत. चला आपण आता कांदे चिरून घेऊ. कांदा आपल्याला उभा चिरून घ्यायचा आहे. एकदम पातळ पातळ चिरायचा कांदा. अशा पद्धतीने सगळे कांदे चिरून घ्यायचेत आपल्याला. कांदा आपला एकदम असा पातळ चिरून झालेला आहे. आता आपण टोमॅटो चिरून घ्यायचा आहे. टोमॅटोचे पण असे उभेच तुकडे करून घ्यायचे. हे बघा, टोमॅटो पण आपला चिरून झालेला आहे. तर आपण पुढच्या रेसिपीला सुरुवात करू. आता आपला अर्धा तास पूर्ण झालेला आहे. बघू शकता चिकन पूर्ण आपलं मॅरिनेट झालेलं आहे. आता आपण रेसिपी स्टार्ट करू. सगळ्यात आधी आपण गॅस पेटवून घेऊ. कढई गरम करायला ठेवू. कढई आपली गरम झालेली आहे. तर आपण सगळ्यात आधी 4 चमचे तेल घालायचे. तेल घालून झालेलं आहे. आता तेल गरम झालं की पुढची रेसिपी स्टार्ट. तेल गरम झालेलं आहे आपलं. आता सगळ्यात आधी आपण जो फोडणीसाठी कढीपत्ता घेतला आहे तो घालायचा तेलामध्ये. तडतडला की आपण कांदा घालायचा. कांदा चांगला परतून घ्यायचा तेलामध्ये. कांदा आपला आता परतत आलेला आहे. म्हणजे तसा बऱ्यापैकी परतून झालेला आहे, लाल पण झालेला आहे. आता त्यामध्ये चिरलेला टोमॅटो घालायचा. टोमॅटो पण चांगला परतून घ्यायचा त्याला कांद्यात. टोमॅटो आपला परतून झालेला आहे. आता हे जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे ना ते त्यामध्ये परतायला घालायचं. आता हे कांदा टोमॅटो मध्ये चांगलं परतून घ्यायचं चिकन. आपण ह्यामध्ये आता नंतर कोणतेच मसाले घातले नाहीये, कारण की आपण मॅरिनेशन मध्ये मसाले वापरले आहेत. छानपैकी असं चांगलं परतून घ्यायचंय त्याला तेल सुटेपर्यंत. चिकन असं छान परतून घ्यायचंय त्याला मध्ये. जेवढं जास्त परतसन तेवढी चांगली चव येते. मसाला लागून द्यायचा नाहीये कढईला. कंटिन्यू परतत राहायचंय त्याला पाणी सुटेपर्यंत. तुम्ही बघू शकता आता चिकनला पाणी सुटायला लागले. हे बघा, आता आपण गॅस एकदम बारीक फ्लेम वरती ठेवायचा आहे. एकदम बारीक ठेवायचा आणि त्याच्यावरती झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे. चिकन शिजायला किती 20 मिनिटं लागणार, पण आपण आधी मध्ये परतत राहायचंय चिकन सारखं. आता आपण कढईवरती झाकण ठेवायचंय आणि चिकन शिजवून घ्यायचंय. हे बघा 10 मिनिटातच चिकनला पाणी सुटलं आहे. आपण जे दही घातलं होतं आणि टोमॅटो घातलं होतं ना त्यामुळे बघा चिकनला हे बघा पाणी सुटलं आहे आणि चिकन पण आपलं लवकर शिजतं. असं अधून मधून 5-5 मिनिटांनी चिकन हलवत राहायचंय. बघू शकता चिकन आपलं चांगलं तयार झालं आहे. पाणी पूर्ण चिकन मधलं सुकलं आहे. चिकन आपलं तयार आहे. हे बघा चिकन शिजलं आहे चांगलं.
आपण जी कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं घेतली होती, आता ती चिकन वरती घालून घ्यायची थोडीशी आणि ते थोडं परतून घ्यायचं. आपला चिकन मसाला तयार आहे. आता आपण सर्व करू. अशा पद्धतीने आपण चिकन मसाला तयार केला आहे. अशा प्रकारे आपलं चिकन मसाला तयार आहे. तर कशी वाटली माझी रेसिपी आपली बनवून तयार आहे. तर या जेवायला, कारण की ताट पूर्ण तयार केलं आहे. की जो आपण मसाला बनवला होता तर त्याने एकदम भारी चव आलेली आहे चिकनला आणि त्या मसाल्याचा एकदम छान सुगंध पण येतो. तुम्ही प्रत्येक नॉनव्हेज भाजीमध्ये वापरू शकता. मी केलेली चिकन मसाल्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपला चिकन मसाला आता रेडी आहे. आपण एक बाईट घेऊन बघू कसा झालाय. एकच नंबर झालेला आहे. तुम्ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओला शेअर पण करा. धन्यवाद.